ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ही लगबग ही अशीच चालत राहणार. आणि त्यामधून दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या पालखी सोहळ्याची तयारी शासकीय पातळीवर आणि ग्रामपंचायत पातळीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे. कारण पालखी मार्गामध्ये जी गावं येतात, विसाव्याची ठिकाणं असतात किंवा अल्पोपहार घेण्यासाठी थांबलेले वारकरी असतात, दिंड्या असतात. पालखी सोहळा हा जो चालत असतो त्यासाठी जे नियोजन केलं जातं, तर ते नियोजन संपूर्णपणे पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा वगैरे सगळ्या जिल्ह्यामधून जी पालखी जाते त्यानुसार ते नियोजन केलं जातं. आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे आणि त्या अनुदानातून त्यांनी वारकऱ्याची जी सेवा करायची म्हणजे राहणं, खाणं, पिणं वगैरे ज्या बाबती असतील, तंबू वगैरे तर तेही करणं त्यामध्ये आवश्यक आहे. तसेच आता ही पालखी जर आता पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर तर ही पालखी सोलापूरमध्ये साधारण नातेपुतेला 30 जून रोजी जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 1 जुलै रोजी माळशिरस तालुक्यामध्ये तो प्रवेश करणार आहे. आता मग ह्या तालुक्यामध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी वारकऱ्यांना, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य, पाणी आदी सुविधा देण्यासाठी सर्व प्रशासन परिश्रम घेत आहेत आणि या दोन्ही पालखी मार्गावरील गावांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी सरकारनं 75% अनुदान दिलेलं आहे. आणि हे पालखीचं जे अनुदान आहे ते विविध प्रकारे लोकांच्या वारकऱ्यांच्या सुविधासाठी दिले जाते. आता हे जे अनुदान आहे हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील विसाव्यात धर्मपुरीला स्वागत होईल आणि तेथे विसावासाठी 3,75,000 रुपये हे अनुदान. त्यानंतर कारुंडा येथे दुपारचा विसावा 1,87,000 अनुदान. त्यानंतर मोरोची येथे विसावा आणि 1,87,500 इतकं अनुदान. त्यानंतर मांडवे सकाळचा विसावा 1,87,500. त्यानंतर सदाशिवनगर विसावा 1,87,500. त्यानंतर पुरंदावडे दुपारचा विसावा रिंगण त्याला 3,75,000 रुपये. त्यानंतर येळीव विसावा 1,87,500. त्यानंतर पाणीव गोल रिंगण 1,87,000. त्यानंतर खुडूस दुपारचा विसावा 1,87,500. त्यानंतर विंजोरी विसावा 1,87,500. पिशेवाडी विसावा 1,87,500 आणि वेळापूरला मुक्काम जेव्हा होईल त्यावेळेस 9 लाख रुपये. उघडेवाडीला 1,87,500. तोंडल्याला दुपारचा विसावा 1,87,500 आणि दसूरला विसावा 1,87,500 असे 29,01,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे. आणि जे मागील अनुदान आहे ते या 2 दिवसामध्ये त्यांना देणार आहे, लगेच देणार आहे. आता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये संग्रामनगर 1,37,500, यशवंतनगर 1,37,500, माळेनगर 1,37,500, सवतगव्हाण विसावा 1,37,500, तांबेवाला दुपारचा विसावा 1,37,500, लवंग विसावा 1,87,500, बोरगावला मुक्काम 9 लाख रुपये, माळेवाडी विसावा 1,87,500, माळखांबी सकाळचा विसावा 1,87,500, बोंडले दुपारचा विसावा 3,75,000 असे 22,12,000 रुपये हे ग्रामपंचायतीला दिलेले आहेत म्हणजे मार्गावरील. आणि असेच पुणे जिल्ह्यातील तसेच पालखी मार्गावरील मग ते संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील व संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायतीला याप्रमाणे निधी दिलेला आहे. आणि या निधीमधून वारकऱ्यांचं जे एकंदरीत तुम्ही सर्व जी सेवा सुविधा, पाणी किंवा त्यानंतर तुम्ही स्वच्छतेचा मार्ग किंवा इतर ज्या बाबी आहेत सर्व ज्यामधून
वारकऱ्याच्या सुविधा निर्माण होतील त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी यांचा बंदोबस्त पोलिसांनी उत्तम प्रकारे ठेवलेला आहे. आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 30 जून रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशेर तालुक्यातील नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 30 जूनला जर आला, म्हणजे सातारा जिल्ह्यातून धर्मपुरी येथे प्रवेश करतो. आता त्या धर्मपुरीमध्ये पहिला मुक्काम नातेपुते येथे असणार आहे आणि या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने या कायदा व सुव्यवस्थेची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनी महारुद्र परदणे यांनी धर्मपुरी स्वागत, कारुंडे विसावा, मोरोची, जिजाऊ चौक, महामार्गावरील वाहतूक यांची पाहणी करून बंदोबस्त लावण्याचे नियोजन केलेले आहे. पालखी नातेपुते मुक्कामी आल्यानंतर या मार्गावर फोंडशिरस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शिंगणापूर पाटी येथे जिजाऊ चौक या ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. पालखी तळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या या सूचना या पोलिसांनी दिलेल्या आहेत. आता पोलीस स्टेशन यांच्या पुढाकाराने हॉकर्स टीमची नेमणूक करून पालखी मुक्कामी मार्ग पिरळे रोड या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणार आहे. आता यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परदणे, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे, अशोक खाडे, युवराज कनसे, महेश जाधव, संतोष वारे यांनी ही पाहणी केलेली आहे. आता या पालखी सोहळ्यामध्ये साधारण 1600 कर्मचारी बंदोबस्तात असून 400 होमगार्ड, 1050 पोलीस आणि 150 अधिकारी तैनात केलेले आहे. तसेच वॉटर फिलिंग पॉईंट, सोहळा मार्ग, पालखी क्रॉसिंग पॉईंट या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली असून वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच अपघातमुक्त वारी करण्याचे नियोजन या पोलिसांमार्फत करण्यात आलेले आहे. आणि हे आता हे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीला जो फंड दिला त्यामधून, तसेच या पोलीस प्रशासनाच्या मधून म्हणजे प्रत्येक गावचे नियोजन हे विविध प्रकारे करण्यात येणार आहे. म्हणजे एक पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही पालखी ज्या मार्गाने जातील त्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त आणणार आहे आणि वारकऱ्याच्या सोयीसाठी हे व्यवस्थितपणे नियोजन करणार आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये तसाच प्रकार असून पालखी ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर म्हणजे दोन्ही मार्गावर संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ज्या मार्गाने जाते त्या मार्गावर दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही पालख्याच्या ठिकाणी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त असून काही गैरप्रकार घडणार नाहीत व वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता ते लोक घेणार आहेत. परत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालखीचं जे नियोजन आहे त्यामध्ये आपण काय म्हणणार आहे, जे पालखी क्रॉसिंग जे करतात पालखी क्रॉसिंग पॉईंट म्हणजे एक रस्ता दुसऱ्या मार्गाने जातो, मग दुसऱ्या मार्गावरची वाहतूक ती अडवणे आणि पालखी मार्गाला वाट करून देणे हाही त्यामध्ये मार्ग आहे. त्यानंतर वॉटर फिलिंग पॉईंट म्हणजे वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचे जे टँकर वगैरे जे असतात त्याचाही बंदोबस्त या पोलिसांमार्फत केला जाणार आहे. म्हणजे टँकर कुठे उभे करायचे, कशा पद्धतीने वारकऱ्यांना पाणी मिळेल याची व्यवस्था केली जाईल. आणि मग विविध ठिकाणी वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता देखील हे पोलीस घेणार आहेत. आणि मग पुणे, सातारा आणि सोलापूर ते पंढरपूरपर्यंतचे जे पोलीस आहेत त्या पोलीस स्टेशनचे ते सर्व यामध्ये अगदी आनंदाने सहभागी होऊन वारकऱ्याची सेवा सुविधा करण्यासाठी तत्पर आहेत. तसे ग्रामपंचायती आणि महामार्गावरील सर्व काही लोक तेही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उत्सुक असे आहेत. आता आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून एक कॉमेंटही करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.
ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही करा.